तर राम राम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या ब्लॉग मध्ये. मी आता आलो होतो शेताकडे आणि इथं आपल्याला दूध काढायचं आहे. माझ्यासोबत आहे आमचा गोलू भाऊ आणि साई, हे आमची गाय. आता काही वेळातच मला दूध काढायचं आहे मित्रांनो, तर भेटू पुढे. सगळ्यात आधी आपण वासरू सोडत आहे. मित्रांनो, गाईचं दूध तुम्हाला काढता येते का कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आमचे ब्लॉग कुठून कुठून पाहता हे सुद्धा सांगा. हे आमचा डॉगीज भाऊ, इकडे बाहेर लाज नाही तर भावाचं कसं आहे. हे बघा, आता कोंबड्याला खाया टाकलेलं आहे. ते कसे आले होते बघा. ते किती असतील कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही. आणि असेच गावाकडचे नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला असे ब्लॉग दररोज दाखवू. हे बघा, शेतामधलं वातावरण किती छान आहे. आणि हा ऊस आहे, ऊसाची क्वालिटी बघा. जून महिना जस्ट स्टार्ट झालेला आहे. लिंबुनीचं झाड आहे आणि हे लिंबुनी जे आहे ते एक वेगळ्या पद्धतीची लिंबुनी आहे, म्हणजे एक सुधारित जात आहे. हे बघा, याचं जे लिंबू आहे ना ते संत्र्यासारखं आहे, म्हणजे साईज खूप मोठी होते. हे बघा, आपल्याला इथं सापडलेलं आहे. हे बघा, आता माझा हात आणि याची साईज बघा. हा आहे गावरान पेरू. याला 12ही महिने पाणी असल्यामुळं उन्हाळ्यात एकदम मस्त आलाय बघा. या आमच्या शेतातली बंगई. इथंच मी आराम करत असतो मित्रांनो. सकाळ असो, दुपार, संध्याकाळ, ज्यावेळेस मला चान्स भेटते त्यावेळेस मी इथं आराम करत असतो. एकदम मला शांती भेटते मित्रांनो. आणि मित्रांनो, माणसाला जगायला काय जास्त पैसा वगैरे लागत नाही, फक्त मनामध्ये एक समाधान असायला हवं. तरच माणसाची लाईफ जी आहे ते एकदम मस्त होते आणि लाईफ चांगली कटू शकते मित्रांनो. तुम्ही जर पैसा कमवत असाल आणि तुम्ही तुमच्या वरच्यांनाच पाहत असाल तर वरची लिस्ट कधीही संपणार नाही मित्रांनो. तुम्ही मरेपर्यंत जरी कष्ट केले तरी आपल्यापेक्षा मोठं कोणीतरी आहेच. जेव्हा पण आपण पैसे कमावतो किंवा आपण चांगलं राहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा कधीही आपल्यापेक्षा वरचा नाही पाहायचा, आपल्यापेक्षा खालचे लोक पाहायचे. म्हणजे कसं की आपल्याकडे जे गोष्टी आहेत ते आपल्यापेक्षा कमी ज्याच्याकडे आहेत त्याचं ते स्वप्न असू शकते मित्रांनो, आपल्यासारखी लाईफस्टाईल. त्यामुळं मनामध्ये कधीही समाधान ठेवा, तुम्हाला कधीही कमी पडणार नाही. आता तुम्ही म्हणसाल मित्रांनो की ब्लॉग मध्ये हे काय सांगायला भाऊ, पण असं काही नाही मित्रांनो. एक माझ्या मनातले भाव आहेत आणि मला असं वाटलं की मी तुमच्यासोबत शेअर करावेत, त्यामुळे मी शेअर करतोय. बाकी यामध्ये असा वेगळा उद्देश काहीच नाही. असंही नाही की तुम्ही काय करूच नका. तुम्हाला जीवनात उदरनिर्वाह करण्यासाठी, सगळ्या सुख सुविधा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पैसा अत्यंत महत्वाचा आहे. पैसा तुम्हाला कमवणं, पण त्या पैशासोबतच तुम्ही मनाला एक शांती भेटते का, मन तुमचं समाधान आहे का, याचा विचार करा आणि मन समाधान ठेवा. तर अशा गोष्टी असतात मित्रांनो. तर आजचे आपले शेतातले कामं संपूर्ण झालेले आहेत आणि असेच नवनवीन ब्लॉग्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय महाराज.